पिंपरी चिंचवडमधील एका इच्छुक उमेदवाराला तब्बल 30 कोटींचं कर्ज हवंय। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या माधव पाटील यांनी निवडणुकीच्या खर्चासाठी थेट वर्ल्ड बँकेकडे कर्जाची मागणी केली आहे। प्रभाग क्रमांक 17 मधील 30,000 महिलांना प्रत्येकी 10,000 रुपयांचं वाटप करण्यासाठी माधव पाटलांना हे कर्ज हवंय। मला नोट देऊन वोट घ्यायचं नाही, असं निवडूनही यायचं नाही, तर महिलांच्या हाताला रोजगार देण्याचा माझा हेतू आहे। महिलांचं आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी 30 कोटींचं कर्ज हवं आहे, त्यामुळे वर्ल्ड बँक मला नक्की कर्ज देईल असा अंधविश्वास माधव पाटील यांनी व्यक्त केलाय। बँकेला पत्र लिहिलेलं आहे ते माझ्या प्रभाग 17 मधल्या 30,000 महिला मतदारांसाठी मी प्रत्येकी 10,001 रुपये मागतोय आणि माझं त्याच्या पाठीमागचं मुख्य हेतू हा आहे की महिलांचं आर्थिक सक्षमीकरण झालं पाहिजे। तुम्ही बघितलं असेल की बिहारमध्ये 10,000 रुपये दिले, लाडकी बहिणीसाठी 1,500 रुपये दिले, पण याच्यामध्ये आर्थिक सक्षमीकरण झालंय का, होणार आहे का, याच्याबद्दल कोणीही बोलत नाहीये। माझ्या जे काही मॉडेल आहे त्याच्यामध्ये मला असं म्हणायचं की मी जे काही मदत मागतोय ती फक्त आणि फक्त महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी आहे। तो माझ्या समोर ध्येय आहे। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी तुषार जरेकर आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून। तुषार, उमेदवारांना हे जे काही म्हणणं मांडलेलं आहे, इतकं मोठं कर्ज घ्यायचं म्हणणं आहे आणि महिलांच्या हाताला रोजगार देतोय असं त्यांना सांगायचं आहे। मतदारसंघात या संदर्भात काय प्रतिक्रिया आहेत, महिलांचं काय याबाबत म्हणणं आहे? नक्कीच रिद्धी, एकंदरीत जर आपण या संपूर्ण प्रकरणामध्ये जर आपण पाहिलं तर निवडणूक म्हटले की दुसरीकडे पैसा हा आलाच आणि पैसा हा निवडणूक एकाच नाण्याच्या दोन बाजू या संपूर्ण गेल्या काही दिवसांमध्ये निवडणुकीमध्ये पाहायला मिळालेले आहेत। त्यामुळे पिंपरी चिंचवड मधील जे 17 जो प्रभाग आहे त्या 17 प्रभागामधील जे इच्छुक उमेदवार आहे माधव पाटील यांनी चक्क वर्ल्ड बँकेकडे कर्ज मागितले आणि याची चर्चा खरं तर संपूर्ण पिंपरी चिंचवड मध्ये पसरल्याचं एकंदरीत दिसून येतंय। संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरामध्ये एकंदरीत सरकारवरती उपरोधी टोला माधव पाटलांनी दिलाय की काय असाही सवाल खरं तर पिंपरी चिंचवडकर उपस्थित करताना एकंदरीत पाहायला मिळतात। महिलांच्या हाताला रोजगार द्यायचा आहे, त्यानंतर महिलांचं सबलीकरण करायचे, असे अनेक मुद्दे खरं तर माधव पाटलांनी या कर्जरूपी वर्ल्ड बँकेकडे जो मेल केलाय त्यामध्ये त्यांनी म्हटल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय। आणि त्यांनी ज्या वेळेस आपल्याला पुढारी न्यूजला जी माहिती दिली त्यामध्येही त्यांनी सांगितले की महायुती जे सरकार आहे ते खरं तर बिहारमध्ये 10,000 पैसे वाटतं, त्यानंतर महाराष्ट्रामध्ये 1,500 रुपयांनी पैसे वाटतं। त्यामुळे आमच्या सारख्याला निवडणूक जर लढायची तर आम्हालाही 2 रुपये नागरिकांना देणं गरजेचं आहे, त्यासाठी मला हे कर्ज हवंय असंही खरं तर माधव पाटलांनी बोलल्याचं एकंदरीत दिसून येत आहे। रिद्धी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी तुषार।